कर्क राशी नशिबाचा दरवाजा उघडला, खजाना मिळणार, आर्थिक लाभ आणि योग्य संधी, यश आणि प्रगती. आजचा हा व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास आणि आयुष्य बदलणारा ठरणार आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत असा काळ जिथे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडू शकतायत. होय, बराच काळ ज्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत घेत होता, ज्या पैशांची वाट पाहत होता, ज्या संधी तुमच्या हातातून निसटत होत्या, त्या आता पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येणार आहेत. काही लोकांच्या आयुष्यात अचानक आर्थिक लाभ होणार आहे, काहींना मोठी संधी मिळणार आहे, तर काही लोकांच्या जीवनात असा बदल होणार आहे ज्यामुळे त्यांचे संपूर्ण भविष्य बदलू शकते. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी जर तुम्ही योग्य वेळी केली तर तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ शकतील. आणि हो, जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ, कारण आजचा हा काळ तुमच्या भाग्यात मोठी चमक घेऊन येत आहे. कर्क राशीच्या जीवनात हा मोठा बदल. कर्क राशीच्या लोकांनी मागच्या काही महिन्यांमध्ये खूप मानसिक ताण अनुभवला असेल. कधी पैशाची चिंता, कधी घरातील वातावरण, कधी नात्यांमध्ये दुरावा, तर कधी स्वतःच्या मेहनतीचे योग्य फळ न मिळण्याची खंत. तुम्ही अनेक वेळा शांत राहून सर्व सहन केले, लोकांना मदत केली, पण स्वतःच्या मनातील वेदना मात्र कुणालाही सांगितल्या नाहीत. आता ग्रहस्थिती अशी तयार होत आहे की तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू कमी होऊ शकतात. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या पुढे सरकू शकतात. ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजले तेच लोक आता तुमच्याकडे आदराने पाहू शकतील. तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा येताना दिसत आहे. मनातील भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा मिळेल. आर्थिक लाभाची मोठी शक्यता. कर्क राशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी उधारी परत येऊ शकते. कोणीतरी अचानक मदतीचा हात पुढे करू शकतो किंवा काही लोकांना नवीन कामातून पैसा मिळू शकतो. काहींना व्यवसायात अचानक ऑर्डर मिळू शकते, तर काही लोकांना नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. ज्या लोकांनी छोट्या छोट्या प्रयत्नांनी काम सुरू ठेवले आणि त्यांना आता मोठे परिणाम दिसू शकतील. हा काळ मेहनतीचे फळ देणारा आहे. परंतु लक्षात ठेवा, अचानक पैसा मिळाला म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या पैशाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण नशीब साथ देत असलं तरी शहाणपणाने चालणं खूप गरजेचं आहे. अचानक येणारी ही सुवर्णसंधी कर्क राशीच्या अनेक लोकांसाठी एक नवीन दार उघडू शकतं. ही संधी नोकरीशी संबंधित असू शकते किंवा व्यवसाय किंवा एखाद्या नवीन ओळखीमुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. काही लोकांना दूरच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळेल. काही लोकांचा परदेशाशी संबंध येऊ शकतो. काही जणांना अचानक असा फोन किंवा मेसेज येईल ज्यामुळे त्यांचं आयुष्य वेगळ्या दिशेने जाऊ शकतं. मित्रांनो, या काळात आलेली प्रत्येक संधी ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा नशीब संधीच्या रूपात दार ठोठावतं, पण भीतीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे लोक त्या संधी गमावतात. तुम्ही मात्र तसं करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यात मेहनत आहे आणि आता नशीबही तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे. घर आणि कुटुंब यामध्ये आनंद, तर घरातील वातावरणामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकते. ज्या लोकांमध्ये गैरसमज झाले होते ते दूर होऊ शकतात. घरात एखादी शुभ बातमी येऊ शकते. काही लोकांच्या घरी मंगल कार्याची चर्चा सुरू होईल. आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. काही लोकांच्या घरी नवीन वस्तू खरेदी होण्याचे योग आहेत. घर बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. आणि विशेष म्हणजे ज्या लोकांच्या मनात खूप दिवसांपासून चिंता होती त्यांना आता मानसिक शांतता मिळू शकते. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये कर्क राशीच्या लोकांचं मन खूप भावनिक असतं. तुम्ही नात्यांना खूप जपता, पण अनेक वेळा समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेत नाही. आता मात्र परिस्थिती बदलू शकते. ज्या नात्यात दुरावा आला होता तिथे पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते. काही लोकांना जुनं प्रेम परत मिळू शकतं, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. विवाहित लोकांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो.
जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, घरातील तणाव कमी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरू नका, कारण शब्द जखम करतात आणि काही जखमा खूप उशिरा भरतात. शत्रूवर विजय म्हणजेच मित्रांनो, कर्क राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात असे लोक आहेत जे समोरून वार करत नाहीत तर चांगले वागतात, पण मागून अडथळे निर्माण करतात. तुमच्या प्रगतीवर काही लोकांना जळफळाट होत आहे, पण या काळात बदलत आहे. आता सत्य हळूहळू समोर येऊ शकतं. तुमच्या विरोधात बोलणारे लोक शांत होऊ शकतील. जर तुम्ही कोणत्याही कोर्ट कचेरीच्या कामात अडकले असाल तर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. शत्रूपेक्षा तुमची बुद्धी आणि संयम जास्त मजबूत ठरणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई आवाजाने जिंकली जात नाही. काही लढाया शांतपणे आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहून जिंकाव्या लागतात. विद्यार्थ्यांसाठी विशेष संकेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ मेहनतीचा आणि यश देणारा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं त्यांना आता पुन्हा एकाग्रता मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आशा निर्माण होईल. काहींना चांगले मार्क्स मिळू शकतात तर काहींना त्यांच्या करिअरशी संबंधित मोठी माहिती मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हा काळ तुमचं भविष्य घडवणारा ठरू शकतो. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुने थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील. काही लोकांना भागीदारीमधून फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकारी खुश होऊ शकतात. तुमच्या कामाची दखल घेतली जात आहे. काही लोकांना नवीन ऑफर मिळू शकते तर काहींना अचानक प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा, कारण आता तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ कधी मिळेल तर मित्रांनो, काही वेळा आयुष्यात सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे नशीब अचानक फिरायला लागतं. कर्क राशीसाठी तसाच काळ सुरू होताना दिसत आहे. तुम्हाला योग्य व्यक्ती भेटू शकते, योग्य मार्ग मिळू शकतो, योग्य निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतो. पण यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जरी हा काळ चांगला असला तरी काही गोष्टींकडे लक्ष देणं, सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. पैशांबाबत कोणावरही तुम्ही अंधविश्वास ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. जर तुम्ही या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांना कमी करू शकतील. निर्णय योग्य घ्या आणि संधीला ओळखा. आध्यात्मिक संकेत म्हणजे काही लोकांना या काळात देवावर अधिक विश्वास वाटू शकतो. मंदिरात जाण्याची इच्छा निर्माण होईल. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना करण्याची गरज जाणवेल. मित्रांनो, मनाची शक्ती खूप मोठी असते. जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा आयुष्यातील अडथळेही छोटे वाटू लागतात. दररोज सकाळी 1 मिनिट शांत बसून स्वतःसाठी चांगला विचार करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. सर्वात महत्त्वाचा संदेश, कर्क राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांनी तुमचं मन दुखावलं, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, पण आता स्वतःला कमजोर समजणं बंद करा, कारण तुमच्यात खूप मोठी ताकद आहे. तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने वळू शकतं. हा काळ तुम्हाला नवीन सुरुवात देऊ शकतो, नवीन आशा देऊ शकतो, नवीन यशही देईल. मित्रांनो, कर्क राशीसाठी येणारा हा दिवस अनेक बाबतीत खास ठरू शकतात. आर्थिक लाभ, योग, संधी आणि यश, प्रगती हे सर्वच नशिबाची साथ, या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात हळूहळू प्रवेश करू शकतील. पण लक्षात ठेवा, नशीब त्यांना साथ देतं जे प्रयत्न करणं सोडत नाहीत. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये कर्क राशीचा गोल्डन टाईम सुरू झालेला आहे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन अशाच खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.